नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रदीप मोरे. लातूर लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान झालेलं आहे. याची मतमोजणी 4 जून या दिवशी आहे. म्हणजे 4 जूनला आपला लातूरचा नवीन खासदार कळणार आहे. आतापर्यंत या मतदारसंघात जे खासदार होऊन गेले त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. सर्वप्रथम 1952 साली संपूर्ण देशामध्ये लोकसभेसाठी निवडणूक झाली. त्यावेळी लातूर मतदारसंघ अस्तित्वात नव्हता. पहिल्यांदा लातूर हा मतदारसंघ 1962 साली अस्तित्वात आला. त्यावेळेस हा मतदारसंघ राखीव होता. 1962 साली ज्यावेळेस पहिल्यांदा या लातूर लोकसभेसाठी मतदान झालं त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे तुळशीराम कांबळे हे खासदार म्हणून निवडून आले. पुन्हा 1967 आणि 1971 या दोन निवडणुकीमध्ये तुळशीराम कांबळे हेच खासदार म्हणून काँग्रेस पक्षाकडून निवडून आले. त्यानंतर हा मतदारसंघ सर्वसाधारण म्हणजे ओपन झाला आणि आणीबाणीनंतर 1977 साली ज्यावेळेस लातूर लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस शेतकरी कामगार पक्षाचे भाई उद्धवराव पाटील हे निवडून आले. पुन्हा 1980 साली ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस काँग्रेस पक्षातर्फे शिवराज पाटील चाकूरकर हे निवडून आले. ते सातत्याने 1984, 1989, 1991, 1996, 1998 आणि 1999 असे सतत 7 वेळेस ते लातूर लोकसभेमधून खासदार म्हणून निवडून गेले. त्यांचा हा विजयी रथ भारतीय जनता पार्टीने 2004 साली रोखला आणि त्यावेळी भारतीय जनता पार्टीतर्फे रूपाताई पाटील निलंगेकर या खासदार म्हणून निवडून गेल्या. त्यानंतर पुन्हा 2009 साली हा मतदारसंघ काँग्रेसने आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले, पण त्यावेळी हा मतदारसंघ पुन्हा राखीव झाला होता. काँग्रेस पक्षाचे जयवंत आवळे हे लातूरमधून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर पुन्हा 2014 साली हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीने आपल्याकडे खेचून घेतला आणि भारतीय जनता पार्टीतर्फे सुनील गायकवाड हे खासदार म्हणून लातूर लोकसभेतून निवडून गेले. 2019 साली पुन्हा भारतीय जनता पार्टीनेच या मतदारसंघात विजयश्री मिळवली, पण यावेळी उमेदवार होते सुधाकर श्रंगारे. आता आपल्याला माहिती आहे की 2024 साठी मतदान झालेलं आहे आणि याचा निकाल 4 जून रोजी आहे. आपण दोन्ही उमेदवाराबद्दल थोडीशी चर्चा करूया. सर्वप्रथम आपण सुधाकर श्रंगारे यांच्याविषयी चर्चा करूया. लातूर लोकसभेमध्ये एकूण 28 उमेदवार जरी उभे होते तरी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर काळगे आणि भारतीय जनता पार्टीचे सुधाकर श्रंगारे यांच्यातच मुख्य लढत झाली. सुधाकर श्रंगारे हे दुसऱ्या वेळेस आपला नशीब आजमावत आहेत. मागच्या वेळी त्यांनी 2,89,000 इतक्या मोठ्या फरकाने विजय नोंदवला होता. त्यांची जमेची बाजू म्हणजे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप नाही, पण ते दुसऱ्या वेळेस निवडणूक लढवत असल्यामुळे तो एक फॅक्टर त्यांच्यासाठी सोयीचा किंवा गैरसोयीचा असू शकतो. डॉक्टर शिवराज काळगे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. ते एक सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ आहेत. गेल्या 20-25 वर्षापासून त्यांचा लातूर येथे वैद्यकीय व्यवसाय आहे. ते स्वभावाने सालस आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणारे असे आहेत. उच्च विद्याभूषित असल्यामुळे त्यांची ती एक जमेची बाजू आहे. तसेच घटनेने दिलेले माला जंगम या जातीचे प्रमाणपत्र हे अनुसूचित जातीमध्ये मोडते हे त्यांच्याकडे आहे आणि जरी घटनेने दिलेल्या अधिकारानुसार ते माला जंगम म्हणजे अनुसूचित जातीमध्ये मोडत असले तरी ही जात लिंगायत समाजाची गुरु असल्यामुळे लिंगायत समाज हा त्यांना आपलाच मानतो. याशिवाय अन्य सर्वसाधारण जातीचे लोकसुद्धा त्यांना सर्वसाधारण जातीचे समजतात. त्याचा हा एक त्यांना फायदा होणार आहे. सुधाकर श्रंगारे यांनी त्यांच्या काळामध्ये रेल्वेची पीट लाईन ही एक फार मोठी उपलब्धी केलेली आहे. तसेच बोगी कारखाना चालू झालेला आहे. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. जलजीवन मिशन मार्फत हर घर जल हा एक फार मोठा उपक्रम केंद्र सरकारचा त्यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलेला आहे. तसेच कोरोना काळामध्ये त्यांनी केलेलं काम हे देखील लातूरच्या जनतेसमोर आहे.
पण डॉक्टर काळगे यांची पाठी ही कोरी आहे. ते स्वतः वैद्यकीय व्यवसायातले असल्यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांचा त्यांना पाठिंबा आहे, ही एक त्यांची जमेची बाजू आहे. दोन्ही उमेदवाराचे काही चांगले पॉईंट आहेत आणि काही त्यांच्यासाठी अडचणीचे ठरणारे सुद्धा मुद्दे आहेत. आता आपण पाहूया की 4 जूनला या दोघांपैकी कोण निवडून येतं ते. तोपर्यंत आपण वाट पाहू. धन्यवाद.